चला तर 10वीच्या गणितातला जो प्रॉब्लेम सेट 1.1 आहे त्यातील क्वेश्चन नंबर 2 मधला हा पहिला प्रश्न आपण सॉल्व्ह करणार आहेत. एक बघा, हे यामधून आपल्याला ए आणि बीच्या व्हॅल्यू काढायच्यात सायमल्टेनियस इक्वेशननं सॉल्व्ह करून. ह्याला इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 नाव देऊ. मग मल्टिप्लाय करू इक्वेशन 2ला. मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 3, 2/3. मग असं उत्तर येईल 3a + 3b = 22 येईल का? नाही तर 22 × 3, 22 × 3 किती येतं? 66. मग 3a + 3b = 66 हे इक्वेशन नंबर 3. मग इक्वेशन 1 आपण सबस्ट्रॅक्ट करू. सबस्ट्रॅक्ट फ्रॉम इक्वेशन 3. ओके. मग इक्वेशन 3 आपण लिहिणार आहे तर 3a + 3b = 66 आणि 3a + 5b = 26. आणि हे मायनस करण्यासाठी आपण खालचं साईन बदलून घेणार. 3a मधून 3a गेलं 0 राहतं. 3b मधून 5a गेल्याच्यानंतर -2b = प्लसच राहणार या ठिकाणी. 6 मधून 6 गेल्याच्यानंतर 0 आणि 6 मधून 2 गेल्याच्यानंतर 40. म्हणून b = येणार -20. बीची व्हॅल्यू या ठिकाणी -20 येते. आणि जर आपण पुट b = -20 इन इक्वेशन नंबर 2 केलं तर a + b = 22 आहे. म्हणून a + -20 = 22 येतं. म्हणून a -20 = 22. म्हणून a = 42. मग अशा प्रकारे आपल्या ए आणि बीची व्हॅल्यू या ठिकाणी आलेली आहे. पुढच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण पुढचं गणित सोडवूया.